नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि जी मॉर्निंगची कामं होती ती आवरलेली आहेत. व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आंघोळ झाल्यानंतर अगोदर असतं मेकअपचं. तर मेकअप वगैरे झालेलं आहे. अगदी 2 मिनिट लागतं, जास्त वेळ लागत नाही. आंघोळ झाल्यानंतर झटपट मी करत असते. एक वेळा मागे पडलं की मागेच पडतं. तर झालेलं आहे. केस वगैरे यावेळेत विंचरलेले नाहीत. बघू शकता किचन अस्तव्यस्त आहे यावेळेत, कारण स्वयंपाक झालेला आहे. दिनेश कॉलेजला गेलेला आहे. आता जी पसारे आता आवरते एक एक. म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर कसं असतं, सगळ्यांना काढून द्यायचं, एकच असतं आपली धावपळ. सगळे वेळेत पोहोचावं आपल्या आपल्या ठिकाणी. हे गॅरेजला, दिनेश कॉलेजला, दीपक कॉलेजला सगळेजण गेलेले आहेत. आता निवांतपणे मी माझे कामं आवरून घेते. नंतर देवपूजा करायची आहे. आणखीन खूप काही छोटी कामं आपले दिवसभर चालत असतात. एक 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 करत करत ना सकाळपासून संध्याकाळ कशी होते अजिबात कळत नाही. तर सगळे भांडे उचलून मी खाली ठेवत आहे. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमच्या अशी भरपूर कमेंट आली की ताई तब्येत कशी आहे आता. तर आता तब्येत माझी ठीक आहे. पित्ताचाच प्रॉब्लेम मला झाला असावा. आता बऱ्यापैकी सुधारणा आली तब्येतीमध्ये. म्हणजे तुमच्याशी काळजीपूर्वक कमेंट येतात ना, खूप छान वाटतं त्यावेळेमध्ये की इतके काळजीपूर्वक ताई कमेंट करतात. खूप छान वाटतं. असेच कमेंट करत राहा, प्रेम देत राहा. यानं मला पण एनर्जी येते व्हिडिओ बनवण्यामध्ये. आणखी नवीन काय काय रेसिपी शेअर करायची आहे. म्हणजे तुम्ही म्हणत होता मेथी वडे बनव, नंतर एक ताई म्हणत होत्या पावभाजी बनव. तर हो ताईंनो, एक व्हिडिओमध्ये मी शेअर करेन जसं खात गेले. आता कसं आहे, दिनेशला पतपाणी आहे. काही बनवावं तर तो खात नाही. मग आमच्यासाठी वेगळं, बाबांसाठी वेगळं, दिनेशसाठी वेगळं. घरामध्ये 5 माणसं, 5 प्रकारचे. एकाला पतपाणी आहे तर बाबा काही खातच नाहीत, असा प्रकार आहे. तर म्हणलं दिनेशचं जे आहे ना थोडंसं कमी होऊ द्या. म्हणजे सगळ्यांना एकसारखं जेवण जेवायला जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेत मी बनवणार आहे. दिनेशला वेगळं, आम्हाला वेगळं, बाबांना वेगळं म्हटलं तर थोडीशी पंचायत होते. तर आता मी इकडं बनवत आहे तुरीचं वरण. तुम्ही म्हणत होता की ते तुरीचं वरण जास्त प्रमाणात खाऊ नको, यानं पित्त होतं. तर तुमचं बरोबर आहे. तुरीचं वरण खाऊ नये असं म्हणतात. डॉक्टर पण सांगतात चहा पिऊ नये, तुरीचं वरण खाऊ नये, परत चिंच पण खाऊ नये, म्हणजे आंबट वस्तू खाऊ नये. तर खायचं काय, जे आवडतं तेच खाऊ नये म्हणतात. मग खायचं काय, जेवण काय करायचं आपण, हे प्रश्न पडतो मला. की सगळं खायचं, सगळंच पत करायचं, मग खायचं काय. आता मूग डाळीचं वरण बनव असं म्हणता तुम्ही, पण दररोज मूग डाळीचं वरण खावंसं वाटत नाही. जसं तुरीचं वरण लागतं तसं मूग डाळीचं लागत नाही. आणि लहानपणापासून सवय एक झालेली आहे, ती एक सुटत नाही. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सो इकडे तूर डाळ शिजलेली आहे. मी मोठ्या भांड्यात काढून घेतली, म्हणजे तांबे वगैरे घेतला आणि गंज घेतलेला आहे. यामध्ये पूर्णपणे डाळ, म्हणजे थोडीशी जास्त प्रमाणातच मी आज डाळ शिजत ठेवलेली होती. कारण दिनेशला दुपारी आल्यानंतर मेथीची भाजी टाकून घडडाळ बनवून देणार आहे आणि बाकीचं जे आहे ते वरण करणार आहे. तर पूर्ण डाळ मी ह्या भांड्यात काढली आणि हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं गरम पाणी टाकलं आणि छान मी रवीनं घोटून घेतलेलं आहे. डाळ छान एकजीव झालेली आहे. तर एका ग्लासात मी पळीभर डाळ काढून ठेवलेली आहे. आणि नंतर मी लाल मिरची पावडर टाकली, परतून म्हणजे छान मिक्स केलेलं आहे. आणि जी चिंच आहे, उकळलेलं पाणी ते थोडंफार टाकलं आणि छान मी रवीनं घोटून घेतलेलं आहे. आता पूर्णपणे चिंचेचा पल्प काढून यामध्ये टाकणार आहे. इकडे चहा पण मी बनत ठेवलेला आहे, दूध पण गरम झालेलं आहे. म्हणजे सकाळची कामं संग चालत असतात. एक करत राहा तर होणार नाही एकी. तर संग इकडे दूध ठेवलं, इकडे चहा ठेवलं, इकडे वरण बनत आहे. परत कांदा वगैरे सगळं चिरून घ्यायचं आहे. देवपूजा करायची आहे. थोडासा लेट झाला मला, सकाळपासूनच सुरुवात थोडीशी लेटच होत आहे माझी प्रत्येक कामाची, कारण तब्येतीमुळेही होतं. परत कधी होत असतं ना, थोडंसं लेट उठलो की मग पूर्ण आपलं दिवसभराचं जेही कामाचं रुटीन असतं ते थोडंसं लेटच चालत असतं. तर इकडं वरण मिक्स करून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी चहा घेणार आहे. तर या तर मग सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आता पटकन वरणाला तडका देते. तर इकडं कोथिंबीर बारीक कट करून घेतली. आणि आजकाल दिनेशला पण मी कोथिंबीर खूप कमी प्रमाणात देते. असं म्हणतात की औषधाचा उतारा होतो यानं. त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर वरणाला टाकणार आहे. बाकीची जी घडडाळ आहे त्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकणार आहे. बिन कोथिंबीरीची मेथीची भाजी टाकून मी घडडाळ बनवणार आहे. तर इकडे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. परतून घेऊ. कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. कढीपत्ता हल्ली भेटतच नाही, एकदम अशी पानं खराब झालेली आहेत त्याची. त्यामुळे कढीपत्तानं जास्त प्रमाणात आता येतच नाही व्यवस्थित, त्या झाडाला पानच व्यवस्थित नाही आहेत. मी कोथिंबीर टाकत असते. तर इकडे मी कुकरला भात लावलेला आहे. जोपर्यंत वरण बनत आहे तोपर्यंत भात पण बनेल आणि भाकरी करून घेणार आहे. म्हणजे बाबांची आंघोळ वगैरे होत आहे. जसं बाबांची आंघोळ झाली तसं जेवण करायला बसतात. चहा वगैरे घेत नाहीत ते, डायरेक्ट जेवणच असतं त्यांचं. 3 टाईम जेवण करायचं, चहा किंवा हे ते काही जमत नाही त्यांना. तर इकडं कांद्याचा कलर कसा चेंज झाला, मी धना पावडर, हळदी पावडर, कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. नंतर मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे. आता टाकूया थोडासा सुहाना मसाला आणि थोडासा घरकुल मसाला टाकलेला आहे मी. एकदम छान असे वरण बनवून तयार झालेलं आहे.
कसं आहे, तुरीचं वरण हे आहे माझं फेवरेट आहे. जे पित्ताचं कारण आहे ना, मूळ कारण असतं ना, ते माझं सगळं आवडीचं आहे, फेवरेट आहे. त्यामुळे पित्त जे आहे ना जास्त वाढत आहे. असो, आता नॉर्मल आहे, तितकं काही नाही, म्हणजे टॅब्लेट वगैरे मी घेत आहे. तर इकडं वरण भात दोन्ही बनत आहेत. म्हणजे वरण उकळत आहे आणि तोपर्यंत कुकरला पण 1-2 शिट्या येतील तोपर्यंत मी पाणी भरून घेते. आज पाणी भरलेलं नाही मी सकाळी. एक जे तांब्याचा हंडा आहे ते रात्रीच भरून ठेवला. असं म्हणतात की रात्रभर पाणी भरून ठेवा आणि सकाळी प्यायला घ्यावं, तर दिवसभर तेच पाणी पितो आम्ही. पण आता स्वयंपाकासाठी देवासाठी मी हांडी भरून घेते. आणि ही जी गोल हांडा आहे ना छोटा, ते पण मी भरून घेतला देवासाठी. ते वगैरे छान आहे ते हांडा छोटासा, म्हणजे पुरेसं होतं पाणी त्यामध्ये देवासाठी. आणि इकडं हे जे मोठा हांडा आहे ते पण भरून ठेवला, कॅन पण भरून ठेवलेला आहे. आता पटकन देवपूजा करून घेते. तुम्ही म्हणत होता की ताई किचनमध्ये देवाऱ्यासाठी सेपरेट रूम का नाही केली, तर असेच रूम केलेली आहे मी, सेपरेट वगैरे केलेलं नाही आहे. इथंच किचनमध्येच देवारा आहे, म्हणजे देवारा जे आहे ना रेडीमेड आणून ठेवलेलं आहे, त्यामुळे सेपरेट रूमची काही गरज वाटलेलीच नाही आम्हाला. परफेक्ट आहे जे आहे ते, कारण किचन ही छोटी आहे आपली. सेपरेट जर रूम केला असतं तर एकदम छोट्या किचन, म्हणजे छोट्या रूमा झाल्या असत्या, तितकं ते ठीकही वाटलं नसतं. तर आता देवानं सगळं उचलून किचन काउंटर घेते, देवांना स्नान घालते आणि देवपाट्यावर विराजमान करते. म्हणजे आज पितांबरी वगैरे लावून काही देवांना मी स्नान घालणार नाही आहे, असंच फक्त पाण्यानं स्नान घालणार आहे. आणि हे जे डब्बा आहे ना इथं पाणी भरून ठेवला मी, गंधाचा आहे, गंध संपलेलं आहे त्यामधलं, पण त्याचा जो वास आहे ना गंधाचा खूप येत आहे. काही घालून ठेवावं तर तेही जमणार नाही, कारण गंधाचा वास खूप होता. तर मी काय केलं, 1-2 दिवस यामध्ये पाणी भरून ठेवलं तर थोडासा वास कमी होईल गंधाचा आणि काहीतरी आपल्याला घालून ठेवता येईल. छान क्वालिटीचा डब्बा आहे, त्यामुळे टाकावासा वाटला नाही. तर आसन वगैरे मी प्रत्येक गुरुवारी चेंज करते. आज काही मी आसन वगैरे काही चेंज करत नाही. दररोज होत नाही ताई, कितीही धावपळ करा होणार नाही आपल्याला. मी आठवड्यातून 1 दिवस म्हणजे 1 वार नेमलेला आहे. प्रत्येक गुरुवारी पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होते. पूर्ण देवाऱ्याचा कोपरा मी रिकामा करून घासत असते. पण दररोज नाही. दररोज फक्त देवांना स्नान घालायचं, साफसूफ करायचं आणि देवांना देवपाट्यावर विराजमान करायचं. म्हणजे साधी सिंपल पूजा आपली दररोजची होत असते. तर दीपक आणखीन कॉलेजला गेला नाही, तर दीपकला मी जेवायला वाढत आहे. म्हणजे दीपकचं सगळं आवरलेलं आहे. तर रात्री मी खिचडी बनवलेली होती, तेच थोडीफार खिचडी राहिलेली आहे. तर बाबा काही खिचडी खाणार नाही, त्यामध्ये बटाटा आहे ते टाकलेलं आहे मी, म्हणून दीपकला दही आणि खिचडी देत आहे. पण आज दहीच विरजलं नाही. सकाळी ना दिनेशला पण दही देत होते मी, त्यावेळी ती दूध होतं, आता पण तसंच आहे. तर हे दही ना कालचं आहे ते देत आहे. थोडंसं आंबटपणा यामध्ये आलेला आहे, कारण 1 दिवस दही ठेवलं ना गरमीमुळे आंबटपणा होतो. मग यामध्ये थोडीशी साय आणि दूध टाकायचं, म्हणजे आंबटपणा थोडासा कमी होतो आणि चविष्ट दही लागतं आहे. तर थोडीशी इथं चमच्याभर साय टाकलेली, छान मिक्स केलं आणि दीपकला इकडे जेवायला वाढलेलं आहे. खिचडी आणि दही दीपकचं जेवण चालू आहे. स्वयंपाक पण बनलेला आहे ताजा, चपाती भाजी पण काही खायचं नव्हतं, म्हणत होता मम्मी थोडीशी खिचडीच खाणार आहे. तर इकडं माझी देवपूजाही झालेली आहे, देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेली. तर आज कलरफुल फुलं भेटलेली, फक्त स्वास्तिकची आणि पिवळी फुलं आहेत, म्हणून थोडासा व्हाईट अँड व्हाईट देवारा दिसत आहे. 1-2 यामध्ये लाल फुलं असली ना खूप सुंदर वाटतो, पण देवाराही व्हाईटच आहे मार्बलचा, आणि परत आपण व्हाईट फुलं वाहिली ना अशी पांढरी एकदम पांढरं शुभ्र दिसतं ते. असो, दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप पण लावून घेतलेले आहे. घंटी वाजून घेऊ, मनोभावे देवाचे दर्शन करून घेऊ, तुळशी पूजन उंबरा पूजन करून येते आणि जी पुढची कामं आहेत ते करणार आहे. आणि उद्याच्याला मला कुरड्या घालायच्या आहेत, ते पण तयारी थोडीफार करून ठेवणार आहे. परत दीपकला इडली खायची आहे, खूप दिवस झाले इडली डोसा किंवा आप्पे असं काही मी बनवलं नाही, खूप दिवस झालेला आहे. दीपक तेच म्हणत होता, पण दिनेशमुळं बनवत नाही, त्याला पतपाणी आहे आणि दिनेशला सोडून खायचं मन पण होत नाही. तर अशी आहे आजची देवपूजा. तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी पटकन भाकरी बनवत आहे आणि बाबांना पण जेवायला वाढत आहे संग. बाबांचं सगळं आवरलेलं आहे. सकाळी अशी धावपळ असते, संग कामं होत असतात. एक वेळा देवाकडे पळा, एक वेळा किचनमध्ये पळा, एक वेळा भाकरीकडे पळा, असं चालू असतं, जोपर्यंत की सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणं होत नाही तोपर्यंत. तिकडे बाबांना जेवायला वाढलेलं आहे. दोडक्याची भाजी, सुकी भाजी बनवलेली आहे. वरण भात भाकरी, गरम भाकरी बनवत आहेत. आणखीन मी दिवसभराच्या भाकरी पटकन बनवून ठेवते, आता नंतर बनवणार नाही, कारण भाकरी बनवतोच काय गोंधळ होतो ना, पीठ उडताना पूर्ण गॅसची जी चूल असते ना पूर्ण भरते पिठाने. भात वरण हे भाजी वगैरे आपण नंतर बनवली तरी पण चालतं थोडंफार, पण भाकरीला जमत नाही तसं. एक वेळा भाकरी बनवायला थांबली की दिवसभराच्या पूर्ण भाकरी मी बनवत असते, कारण किचनवर पूर्ण पीठ असं होतं. तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशा फुलत आहे ज्वारीच्या भाकरी. तुम्ही म्हणते असता की ताई तू ज्वारीची भाकर खूप छान बनवते, किंवा पुरणपोळी असो चपाती असो खूप छान बनवते. तर काही नाही बघा, एक वेळा आपल्याला त्याची टूक माहिती झाली की सगळं व्यवस्थित बनतं, कुठंच बिघडत नाही. ज्वारीची भाकर जेव्हा आपण बनवतो ना त्यावेळी पीठ छान व्यवस्थित
मळून घ्यायचं असतं तेच असतं प्रोसेसिंग याची. छान आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं पाणी टाकून. नंतर जितकं पाहिजे तितकं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे भाकर थोडीशी जाड थोडीशी पातळ जशी घरामध्ये लागते तशी. बाबांना थोडीशी जाड लागते म्हणून थोडंसं जास्त मी इथं पीठ घेतलेलं आहे. आणि असं उंडा करून घ्यायचा. खाली कोरडं पीठ टाकायचं आहे. त्यावरती भाकर ठेवून हलक्या हाताने थापून घ्यायची. जितकी पातळ पाहिजे तितकी भाकर पातळ बनते. आणि भाकर तव्यावरती टाकायची, पटकन पाणी फिरवून घ्यायचं आणि पलटायचे. मग बघा तुम्ही भाकरी एकदम मस्त अशी फुलली जाते. तुम्ही म्हणत होता की ताई तुझ्याकडे जे डोसा पॅन आहे खराब झालेले, त्यावरती तू पुरणपोळ्या बनवते, चपाती बनवते, पण ते ठीक नाही आहे, व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे ते घेण्यापेक्षा तू लोखंडी तव्यावर बनवत जा. तर होत आहे ना, लोखंडी तव्यावर पण बनवते, पण आता ते पॅन खराब झालेलं आहे तर त्याला काय करावं, कसं उपयोगात आणावं म्हणून मी करत होते. असं भाकरी वगैरे करून घेतलेले आहेत. किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलं आणि नाश्ताही झालेला आहे. आता मी इकडे घेत आहे टॅबलेट. तर बघू शकता किती टॅबलेट दिलेले आहेत, खूप सारे दिलेले आहेत. म्हणजे 3 वेळा आहेत आणि 3 वेळा 4 टॅबलेट आहेत. अंशापोटी एक होती ते मी घेतलेले आहे आणि आता इकडे 3 ते आहेत ते घेत आहे. टॅबलेट घ्यायला नकोसं वाटतं. दवाखान्याचा इलाज कसा असतो, इंजेक्शन घ्यायला नको वाटतं, टॅबलेट घ्यायला नको वाटतं, पण पर्याय नाही. ज्यावेळेस आपली तब्येत बिघडते ना त्यावेळेस काहीच पर्याय नसतो आपल्याला बिना टॅबलेट घेतल्याशिवाय, कारण बरंच वाटत नाही. तर इकडे टॅबलेट पण असे मोठे मोठे आहेत, गिळत नाही आहेत. टॅबलेट घेणं खूप कठीण आहे. लहानपणी तर मी कधीच अशी टॅबलेट घेत नव्हते. जबरदस्ती आई मला खाऊ घालायची. तर टॅबलेट खाऊन झालेले आहेत. आता बाकीचे सगळे मी कवरमध्ये घालून ठेवते, आणखीन संध्याकाळी घेण्यासाठी लागणार आहेत. म्हणजे 10 दिवसाचे टॅबलेट दिलेले आहेत. तरी सगळं मी जागेवर ठेवून देते आणि थोडंसं रेस्ट घेणार. सकाळचे 10 वाजलेले आहे. जेवण झालेलं आहे, टॅबलेट पण घेतलं, थोडा वेळ रेस्ट घेणार आहे. मी जशी टॅबलेट घेते ना तशी झोप येते. कपडे आहेत, भांडे आहेत, खूप सारी कामं माझी बाकी आहेत. तरी पण थोडंसं सुस्ती झाल्यासारखी वाटते आणि झोप येते यावेळेस. तर थोडा वेळ मी रेस्ट घेणार आहे आणि मग उठून कामाला लागणार आहे. कारण तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं झालेलं आहे. अचानकच इतकी तब्येत बिघडली ना माझी की 1 दिवस पूर्ण मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, अशी परिस्थिती झालेली होती. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणं हे गरजेचं आहे. तर आता मी थोडा वेळ रेस्ट घेणार आहे. मग नंतर जेही कामं आहेत ना, खूप काही कामं आहेत. माझे कपडे आहेत, बकेट भरलेलं आहे, सगळे भिजत ठेवलेले आहेत आणि भांडी तसे झाले, पूर्ण किचन भरलेले भांड्यानं. असं ताईनं होत राहील. नंतर थोडंसं रेस्ट घेते मी बेडशीट काल चेंज केलेलं आहे. म्हणजे 4 दिवसाच्या नंतर मी बेडशीट चेंज करत असते. कपडे आणि भांडी हे तर आपलं दिवसभर चालत असतं. लाईट गेलेली आहे त्यामुळे पूर्ण घरात अंधार असा वाटत आहे. असं काही ना, खूप अस्तव्यस्त आहे किचन यावेळेत. तर सगळं आवरून घेणार आहे. अगोदर सगळे भांडे, मग नंतर कपडे धुणार आहे. तर कपडे धुवून झाले. हवा बघू शकता, खूप छान आहे, वातावरण छान झालेलं आहे, पण तितकंच भयानक ऊन पण आहे. कपडे धुलेले उन्हा अगोदर, कारण दगडावरती ऊन आलं की मग त्या उन्हामध्ये मी कपडे धुते आणि त्यामुळे तब्येत बिघडत आहे. तर आज थोडंसं ठीक वाटत आहे, तितकी चक्कर नाही आहे म्हणून अगोदर उन्हातली कामं करून आलेली आहे. आता पापडाचं तरी 2-4 दिवस नाव घेणार नाही. दिनेशचे पप्पा तर खूप गरजा करत आहेत. आता पापडं जर घातली ना तर बघ म्हणत होते. असं भांड्याचा ढिगारा लागलेला आहे. अगोदर भांडी क्लीन करून घेते, सगळं खरकट काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि इकडे चहा पण बनलेला आहे. चहा घेते म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल आणि मग मी भांडे घासून घेणार आहे. आणि एक्स्ट्राची कामं बघूया नंतर काहीतरी. म्हणजे पापडं 2-4 दिवसाच्या नंतर घालणार आहे, पण तयारी तरी अगोदरच करायची आपल्याला. ज्वारी ना स्वच्छ धुवून कपड्यात बांधून दळून जर ठेवलं तर झटपट पापडं तयार होतात. तर थोडीफार तयारी करते की काय काय करायचं आहे मला. इतका विचार तर आपण करू शकतो तब्येत ठीक होईपर्यंत. मग तब्येत ठीक झाल्यानंतर पटकन आपण पापडं बनवू शकतो. काय होतं ना, नंतर आणखी हवा खूप असते, वारं काऊर होटाळ असं येते, त्यामुळे तेव्हाही जमणार नाही. मग आता वातावरण छान आहे, तर अशा वातावरणात पापडं घातलं तर खूपच छान. दीपक दिनेश आज कॉलेजला गेलेले आहेत. दिनेशचा आज एक्झाम आहे, म्हणजे आज 4था पेपर आहे दिनेशचा. आणि दीपक असंच कॉलेजला गेलेला आहे, करमत नव्हतं घरात बसल्या त्याला, तर गेलेला आहे. तर भांडी क्लीन करते मी. ही माझी कामं दिवसभर होतच राहतात, ही काही कामं सरणार नाहीत माझे. एक नाहीतरी एक कामं आपली कंटिन्यू चालू असतात. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे. अगोदर सगळी भांडी घासून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. तुम्ही म्हणता इतकी भांडी ठेवून तुला झोप तरी कशी आली. पण जेव्हापासून टॅबलेट घेत आहे ना तेव्हापासून सुस्ती चढलेली आहे. दिवसभर सुस्त अशी पडून राहते मी. आणि मला वाटतं स्लाईन वगैरे लावल्यामुळे असं होत असावे, म्हणजे थंड धरतं असं म्हणतात, त्यामुळे असं होत असेल. सुस्ती चढते, पण परत चेहऱ्यावरती सूज पण आलेली आहे माझ्या.
सो भांडे मी सगळे अगोदर खरकट काढून घेतलेलं आहे आणि एक एक भांडे मी छान घासून घेत आहे, नंतर स्वच्छ धुवून घेणार आहे. म्हणजे झटपट भांडे घासून होतात, जास्त वेळ लागत नाही. एक वेळा करण्या अगोदर भरपूर विचार करतो की आपण भरपूर आहे, भरपूर वेळ लागेल, पण काही नाही, एक वेळा करायला थांबलो ना झटपट होऊन जातं, ते जास्त वेळ त्यामध्ये लागत नाही. सगळे भांडे घासून स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता पूर्ण किचन काउंटर स्वच्छ मी पुसून घेतलेला आहे. तर झालेले किचनचं काम पण कपडे आता हडकत राहतील, म्हणजे आज धुवायला थोडासा लेट झालेला होता, तर निवांतपणे काढणार आहे. आता आणखीन परत मी थोडा वेळ रेस्ट घेणार आहे. मला ना सतत अशी सुस्ती चढलेली असते, कुठलीच काम करण्याची एनर्जी राहिलेली नाही आहे बॉडीमध्ये, असं झालेलं आहे, एकदम थकल्यासारखं. तर असं झालेलं आहे. किचन चकाचक झालेले, एकदम क्लीन अँड क्लीन. तुम्ही म्हणत होता की रे रवा पापड तळून दाखव, तर हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा, रवा पापड मी तळून दाखवणार आहे. तर ही रवा पापड आहेत, व्यवस्थित झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, एकदम छान असे पातळ जसे पाहिजे तसेच झालेले आहेत. सगळे काढून मी पातेल्यात ठेवले, आणखीन डब्यात भरलेले नाही आहेत, पण डब्यात भरून ठेवणार आहे आणि तुम्हाला यामधले 4 पापड तळून पण दाखवणार आहे. तर सो बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.